असे मस्त समोसे आपले तळून होते. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. खायला करते आज. काय करायचं वेगळं दाखवते. हे बघा, एक मोठी वाटी मैदा घेतला आहे चाळून मी. त्यात मीठ घालते. मीठ घातलं. अर्धा चमचा ओवा घालते आणि हे घट्ट मळून घे. अगदी थोडं थोडं पाणी घालून. असा हा गोळा मी घट्ट भिजवून घेते. तेल लावून ठेवते या गोळ्याला. थोडा वेळ झाकून ठेवते. उकडलेले 3 बटाटे घेतले बघा, उकडून घेतलेत मी. आणि हे मटर आहेत. मटर आहे, फ्रोझन मटर आहे. आता सध्या मटरचा सीझन कमी झाला आहे. ते फ्रोझन मटर आहेत. मी पाणी टाकून ठेवलं होतं. बर्फ झालेला असतो, ते जरा पाण्यात टाकून ठेवले की ते वितळून जातं. बटाट्याची सालं काढून घेते, दाखवते तुम्हाला. याच्यासाठी मसाल्याला काय घेतले मी. हे बघा, 4 मिरच्या घेतल्यात, 1 इंच आलं, अर्धा चमचा जिरं, मीठ आणि एक आपला पोहे खायचा चमचा धने घेतले. हे वाटून घेणार आहे मी. बटाटे सोलून घेतले. आता ह्या मिरच्या हे सगळं मी वाटून घेते. आलं जरा चेचून घ्यावं लागेल आणि याला 5-6 पाकळ्या लसणाच्या घालते. काढून घेते मिक्सरमधून. जाडसर कुटून घेतलं. आता हे मी परतायला घेते. थोडंसं तेल घालून हे परतून घेते मी. जिरं मोहरी घालते थोडं थोडं. थोडा कढीपत्ता घातला. मटार घालते त्यात. आधी मटार परतून घ्यायचे चांगलं. मीठ मिरची कुटून घेतली ना मी, ते टाकले त्यात. कारण मटार कच्चेत ना, पण ते फ्रोझन मटार एक लगेच मऊ होतात. आता ह्यात मी ते बटाटे कुस्करून घालते. परतून घेते चांगलं, थोडीशी हळद टाकून. परतून घेतलं बघा चांगलं हे. तोपर्यंत आपण ते मैद्याचं पीठ भिजवून ठेवलेलं आहे, ते भिजलं चांगलं. आता हे थोडा वेळ गार होऊ देते. भाजी चांगली गार होऊ दे बघा. पूर्ण गार झाली आहे आणि पीठ पण चांगलं भिजले. तुमच्या लक्षात आलंच असेल मी काय करते. मी करते आज छोटे छोटे आज समोसे करणार आहे. मोठे नाही करणार, छोटे करणार आहे. चला तर मी आता हे लाटायला घेते. पीठ छान भिजले. छोटे छोटेच करणार आहे मी.
अशी चपाती लाटून घेते. चपाती लाटून घेतली. आता ही मध्ये कापून घेते. खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही लाटली. असा कोन करून घेतला मी. हा छोटे छोटे करणार आहे, त्यामुळे जास्त नाही मी सारण भरणार. पीठ जरा जास्त वेळ राहिलं ना, काय होतं कधी कधी अचानक दुसरं काहीतरी काम येतं आणि जे आपण काम करतो ते राहून जातं. तसंच झालं माझं. दुसरे लाटायला घेते. तेल ठेवले तापायला. अशी करून घेते सगळे. असं कोन केलं. हाच करून घेते आणि तळून घेते, नाही तर मग ते लूज पडतील. एवढेच आधी तळून घेते. तेल टाकलं. दोनच तळून बघते, कारण ना तेल जास्त टाकलं ते जास्त उरतं तेल आणि मग ते परत वापरत बसावं लागतं. म्हणून जरा थोडंसं कमीच तेल घातले. दोनच तळते आणि समोसे छोटे छोटेच केलेत मी. समोसे जरा चांगले लाल होईपर्यंत तळायला लागतात, पण जरा हलवून तळायचे.
आता हे तळून ते बाकीचे ते करायला घेते. पहिली बॅच तळून झाली. आता मी ते बाकीचे करते, तोपर्यंत गॅस बारीक करते. जास्त वेळ पीठ भिजल्यामुळं एकदम लूज झाले, त्याला पाणी लावायची पण गरज नाही लागत आहे. असा कोन करून त्यात हे सारण भरायचं. अगदी परफेक्ट नसतील आले तरी पण म्हणजे ठीक आहे, आपण घरी करून असे खाऊ शकतो. बघा, मोठे मोठे नाहीच केले ते. तळून घेते सगळे मी आता हे. हे आपले सगळे समोसे तळून झाले. छोटे छोटेच पण मस्त झाले. हरकत नाही, आपण मोठे आणतो बाहेरून, तर मोठ्याऐवजी हे छोटे केलेत मी. म्हटलं चला काहीतरी घरी खायला करावं. गॅस बंद करते. तळून झाले. हे असे आपले सगळे समोसे करून झाले. अगदी एक मोठी वाटी मी मैदा घेतलेला, रवा पण नव्हता घातला. आपण गव्हाच्या पिठाचे पण करू शकतो, पण मी आज मैद्याचे केले. आणि 4 बटाटे, थोडेसे मटार, इतके ह्याच्यात हे बघा एवढे समोसे झाले. आणि शिवाय घरचे ते घरचं आपलं, आपण स्वच्छ आपल्या हाताने करतो ते वेगळंच. कसे वाटले कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील.